काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओके मध्ये आहे सगळं. सगळ्या महाराष्ट्रात हा डायलॉग गाजला आणि शहाजी बापू पाटील आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ बातम्यांच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला. शहाजी बापूंना मिळालेलं 786 मतांचं लीड, बंडानंतर बदललेली समीकरणं, यामुळे शहाजी बापूंचं नेमकं काय होणार अशी चर्चा मागच्या 2.5 वर्षांपासून सुरू होती. शहाजी बापू यांच्या विरोधात शेकापचे देशमुख बंधू तयारी करत होते. सामना पाटील विरुद्ध देशमुख असाच होणार हे जवळपास नक्की होतं. हा सामना शहाजी बापूंना जड जाणार का अशी देखील चर्चा सुरू झालेली. पण या सामन्यात एंट्री मारली दीपक आबा साळुंखे यांनी. मातोश्रीवर दीपक साळुंखे यांचा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटानं त्यांच्या हातात मशाल देत उमेदवारीचे संकेत देखील दिले. मग एक नवी चर्चा सुरू झाली दीपक साळुंखे यांच्या प्रवेशामुळे शहाजी बापू ओके मध्ये आल्याची. शहाजी बापूंचे जुने सहकारी असलेल्या दीपक साळुंखे यांच्या प्रवेशामुळे समीकरणं कशी बदलतील, मतदारसंघात नेमकं काय होईल, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सांगोला हा शेकापच्या गणपतराव देशमुख यांचा बालेकिल्ला. शेतकरी कामगार पक्षाकडून ते 11 टर्म आमदार झाले. 1974 पासून 2014 पर्यंत देशमुखांनी फक्त 2दा पराभव पाहिला. दोन्ही वेळेस जिंकणारे उमेदवार होते शहाजी बापू पाटील. मग 2019 ला गणपतरावांनी आपले नातू अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवलं, पण शहाजी बापूंनी 786 मतांनी निसटता विजय मिळवला. मग शिवसेनेत पडलेली फूट, गुवाहाटीवरून आलेला शहाजी बापूंचा झाडी डोंगर बघतानाचा फोन, यामुळे मतदारसंघातलं समीकरण किती सोपं आणि किती अवघड हा प्रश्न होता. आता सध्याच्या गणितात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती दीपक साळुंखे यांची. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या दीपक साळुंखे यांनी 2 दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण त्यांची निवडणूक लढवण्याची तयारी मात्र काही महिन्यांपासून सुरू होती. अगदी मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर झळकले होते. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील त्यांनी ब्रह्मदेवाचं नाव घेत यंदा बॅलेट पेपरवर आपलं नाव असेल हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण जागा वाटपात सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार ही जागा शिंदे गटाला आणि पर्यायानं शहाजी बापूंना सुटायची शक्यता जास्त असल्यानं साळुंखे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला आणि आता ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. साळुंखे यांनी गणपतराव देशमुख आणि अगदी शहाजी बापूंना देखील मदत केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे, मतदारसंघात मॅन टू मॅन संपर्क आहे. यातूनच त्यांनी गणपतराव देशमुख यांना मदत केली होती. त्या बदल्यात त्यांना 2019 ला आमदारकीचा शब्द मिळाला होता असं देखील सांगितलं जातं. पण त्यावेळी देशमुख यांनी आपले नातू अनिकेत देशमुख यांना पुढे केलं. त्यानंतर साळुंखे यांनी शहाजी बापू पाटील यांची मदत केली, त्यांच्या मागे सपोर्ट लावला आणि देशमुखांच्या गडाला 4 टर्म नंतर सुरुंग लागला. शहाजी बापूंच्या विजयात आपला वाटा मोठा असल्याचं साळुंखे कायम सांगतात. किंग मेकर म्हणून साळुंखे यांची ताकद मतदारसंघात महत्वाची असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. पण आता त्यांनीच ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारीचा शब्द घेतल्यानं यंदा लढत तिरंगी होणार हे जवळपास नक्की झालंय. लढत तिरंगी होण्याचं कारण अर्थातच देशमुख बंधू. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख इथून शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सांगोल्यात दिवंगत गणपत देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या माध्यमातून इथं शेकाप रुजलेली आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सुटेल आणि देशमुख बंधूंपैकी एक जण शेकापच्याच तिकिटावर उभा राहील अशी चर्चा होती. आता यात आले 2 ट्विस्ट. पहिला म्हणजे मागच्या वेळी निवडणूक लढवलेले अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यात रस्सीखेच असताना शरद पवार गटानं आपलं वजन बाबासाहेब देशमुख यांच्या पारड्यात टाकलं. अनिकेत देशमुख यांच्या भविष्याबाबत शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार निर्णय घेतील हे उत्तम जानकरांचं स्टेटमेंट देखील चर्चेचा विषय ठरलंय. त्यामुळे 2 भावांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच आहेच. पण दुसरा ट्विस्ट म्हणजे या जागेवर ठाकरे गटानं सांगितलेला दावा. दीपक साळुंखे यांचा प्रवेश होत असताना त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीचे संकेत मिळत असताना ही जागा जर शेकापला सुटली नाही तर आम्ही मवियामधून बाहेर पडू, शेकापचा लाल बावटा फडकवून दाखवू अशी भूमिका देशमुखांनी घेतली आहे. आता या आघाडीतल्या बिघाडीचं गणित एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत शहाजी बापू पाटील. मागच्या इलेक्शनला निसटता विजय मिळाला असला तरी शहाजी बापू मागच्या अनेक टर्म सातत्याने लढतायत. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे त्यांना मतदारसंघात पाठिंबा आहे. मागच्या निवडणुकीला ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, त्यानंतर इथल्या शिवसेनेला बळ मिळालं. साहजिकच बंडानंतर देखील शहाजी बापूंनी ग्राउंडवरचा मतदार जोडून ठेवलाय. त्यांच्यावर बंडखोरीचा शिक्का 2.5 वर्षांपूर्वी बसला असला तरी टेंभू योजनेच्या पाण्यामुळे ते नरेटिव्ह खोडून काढण्यात त्यांना यश आल्याचं बोललं जातं. सांगोल्याच्या दुष्काळी पट्ट्यात ऐन उन्हाळ्यात टेंभू योजनेमुळे पाणी आलं. तालुक्याचं अर्थकारण बदललं. या पाण्याच्या लोकांना झालेला थेट फायदा, सत्तेत सहभागी असल्यानं आणता आलेला निधी, यामुळे ते आपली ताकद राखून आहेत. पण म्हणून त्यांच्यासाठी विषय सोपा होत नाही, कारण पक्षफुटीनंतरची नाराजी पूर्णपणे मिटलेली नाही असं देखील स्थानिक पत्रकार सांगतात. जर लढत शहाजी बापू पाटील विरुद्ध बाबासाहेब देशमुख अशी झाली असती
तर शहाजी बापूंना आव्हान कठीण जाऊ शकलं असतं. याचं कारण म्हणजे बाबासाहेब देशमुख मागच्या 5 वर्षात सतत लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांना शरद पवार गटामधल्या उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांची चांगली साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकत्रित फोर्स हा बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिला असता. पण संजय राऊत यांनी 2019ला शिवसेनेचा उमेदवार सांगोल्यातून निवडून आला आहे, त्यामुळे ती आमची जागा आहे असं म्हणत जागेवर दावा सांगितला आणि दीपक साळुंखे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. साहजिकच देशमुख बंधू नाराज झाले. शेकापची ताकद डिवाइड झाली. इथं ठाकरे गटाची विशेष अशी ताकद नसल्यानं शरद पवार गटाचे नेते दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडले. अर्थात यामुळे साळुंखे आणि देशमुख शेकापकडून उभे राहिले तर त्यांच्यात मतविभाजन होण्याची शक्यता जास्त आहे, जी शहाजी बापू पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते. त्यात सांगोल्यातली जातीय समीकरणं पाहिली तर इथं धनगर आणि मराठा समाजाचं प्राबल्य आहे. धनगर समाज एक गठ्ठा देशमुखांच्या मागे उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते, पण दीपक साळुंखे यांचा धनगर समाजात देखील चांगला संपर्क आहे, त्यामुळे ते तिथले काही पॉकेट्स आपल्याकडे वळवू शकतात. सोबतच मराठा मतदान महायुतीच्या विरोधात म्हणून एक गठ्ठा एकाच उमेदवाराला जायची शक्यता होती, पण आता साळुंखे यांच्यामुळे मराठा मतांमध्ये देखील विभाजन होऊ शकतं. दीपक साळुंखे यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणूक स्वतः लढवली नसल्यानं त्यांची ताकद मतांमध्ये कितपत बदलते हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांची ही झाकलेली मूठ जोरदारपणे उघडली तर मशालीचा उजेड पसरण्याची आशा ठाकरे गटाला आहे. पण शेकापची नाराजी आणि देशमुख बंधूंचा आक्रमक पवित्रा पाहता आघाडीतल्या वितुष्टामुळे या उजेडाला वाटा फुटण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दुरंगी सामना चुरशीचा होईल अशी चर्चा असताना दीपक साळुंखे यांच्या प्रवेशामुळे होणाऱ्या संभाव्य तिरंगी लढतीत शहाजी बापूच ओकेमध्ये आल्याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? सांगोल्यात नेमकं काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.